जय शिवराय मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। आज 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायत उमेदवारीचे अर्ज भरण्यासाठी सुरू झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ग्रामपंचायत उमेदवारीचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काय पात्रता असाव्यात, कोण उमेदवार याच्यामध्ये अपात्र होतात, याच्यासाठीच्या पात्रता अपात्रतेच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर ग्रामपंचायत निवडणुका म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकारण। बरेच जण म्हणतात राजकारणात कशाला पडायचं, परंतु देश जर मजबूत करायचा असेल तर ग्रामीण भागाचा विकास हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत ही अतिशय सुशिक्षित लोकांच्या हाती, एखाद्या हुशार व्यक्तीच्या हाती असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर बरेच सारे सुशिक्षित तरुण आपलं या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत। बरेच सारे तरुण आपल्या गावाच्या विकासाचं ध्येय घेऊन फिरत आहेत। अशा या तरुणांना या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर पात्रता, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी जी शेवटची तारीख देण्यात आलेली असेल अशा शेवटच्या तारखेला उमेदवाराचं वय हे 21 वर्षापेक्षा कमी नसावं। उमेदवाराचं वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला उमेदवारी अर्ज सादर करता येत नाही। याचप्रमाणे उमेदवार ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज करत असेल त्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान मतदार यादीमध्ये अशा उमेदवाराचं, अशा व्यक्तीचं नाव असणं गरजेचं आहे। कोणत्याही कायद्याखाली जर उमेदवाराला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरवण्यात आलेलं असेल तर अशा उमेदवाराला सुद्धा या ठिकाणी ग्रामपंचायतीचा अर्ज करता येत नाही। याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 13/2 अ नुसार जी व्यक्ती 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असेल किंवा ज्या व्यक्तीकडे इयत्ता 7वी 5चं प्रमाणपत्र नसेल अशा व्यक्तीला देखील ग्रामपंचायतची निवडणूक लढवता येत नाही। मित्रांनो, याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका उमेदवाराला जास्त प्रभागामध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येते, परंतु एकाच प्रभागामध्ये एकापेक्षा जास्त जागावरती उमेदवाराला आपला अर्ज भरता येत नाही। मित्रांनो, याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 10/1 अ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती याचप्रमाणे नागरिकाचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव असलेल्या जागेवरील निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे जातीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। याचबरोबर पडताळणी समितीने दिलेलं वैधता प्रमाणपत्र सुद्धा जातीच्या प्रमाणपत्रासाठी सादर करणं आवश्यक राहील। परंतु जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर जात समिती, जी पडताळणी समिती असेल अशा समितीकडे नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी अर्ज केलेला असेल, पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत व निवडून आल्याचं घोषित झाल्याच्या दिनांकापासून 12 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं, अशा प्रकारचं हमीपत्र हे उमेदवारी अर्ज करताना सादर करणं आवश्यक राहील। मित्रांनो, याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 10 नुसार स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागेवरती सर्व पात्र स्त्रिया अर्ज सादर करू शकतील, परंतु अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या जागावरती त्या प्रवर्गातील महिलाच आवश्यक कागदपत्रासह अर्ज करू शकतील। याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय महाराष्ट्र राज्याबाहेरील इतर राज्यातून महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेले असल्यास त्या व्यक्तींना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या जातीसाठी आरक्षित असलेल्या प्रभागामध्ये नामनिर्देशन पत्र जरी दाखल केले असले तरी त्यांना निवडणुका लढवता येणार नाहीत। मित्रांनो, याचबरोबर ग्रामपंचायत उमेदवारासाठी अपात्रतेच्या काही अटी आहेत, अपात्रतेच्या काही तरतुदी आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14/1 नुसार एखाद्या व्यक्तीस राज्य विधिमंडळाने कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र ठरवलं असेल तर अपात्रतेचा कालावधी संपेपर्यंत ती व्यक्ती स्थानिक ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाही। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14/1 व कलम 14/1(2) नुसार एखाद्या व्यक्तीला अस्पृश्यता अपराध अधिनियम 1995 अर्थात अॅट्रॉसिटी किंवा मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये दोषी ठरवलेला असेल तर त्याचा 5 वर्षाचा कालावधी संपला नसेल किंवा शासनाने त्यामध्ये जर सूट दिलेली नसेल तर अशी व्यक्ती सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरू शकते। एखाद्या व्यक्तीला इतर अपराधाबाबत न्यायालयाने दोषी ठरवलं असेल आणि त्याला 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी शिक्षा दिलेली असेल आणि कारावासाची मुक्तता झाल्यानंतर जर 5 वर्षाचा कालावधी संपलेला नसेल किंवा शासनाने त्याच्यामध्ये जर सूट दिलेली नसेल तर अशा व्यक्ती सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाहीत। एखाद्या व्यक्तीला अपराध सिद्धीनंतर जामिनावरती सोडलं असेल परंतु तिचे अपील निकालात काढण्यासाठी प्रलंबित असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ती व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी अपात्र असेल, परंतु तिच्या अपराध सिद्धीलाही स्थगिती दिलेली असेल तर ती व्यक्ती निवडणूक लढवू शकते। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1965 चे कलम 14/1 क नुसार
संबंधित व्यक्ती सक्षम न्यायालयानं अमुक्त नादार घोषित केलेला असणं आवश्यक आहे. ज्याला अद्याप नादारीतून मुक्तता मिळालेली नाही अशी व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14/1 नुसार संबंधित व्यक्ती सक्षम न्यायालयानं विकलमनाची व्यक्ती म्हणून घोषित केलेलं नसेल तर अशा व्यक्तीला देखील ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14/1 नुसार एखाद्या व्यक्तीनं स्वेच्छेनं परकीय देशाचं नागरिकत्व मिळवलेलं असेल किंवा कोणत्याही परकीय देशाला निष्ठा इमान देण्यास कोणत्याही कबुलीनं बद्ध केलेलं असेल तर ती व्यक्ती सुद्धा ग्रामपंचायतची निवडणूक लढवू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीनं शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कर्मचारी असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. अर्थात शासकीय कर्मचारी किंवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणामध्ये ती व्यक्ती जर कर्मचारी म्हणून काम करत असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीनं शासन अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणतेही पद धारण केलेले असेल परंतु त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल शासनानं जर त्याला बडतर्फ करण्यात आलेलं असेल तर ती व्यक्ती सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीकडे ग्रामपंचायत समिती किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद कोणत्याही प्रकारची थकबाकी, कर व फी ही जर देय असेल तर ती थकबाकी भरल्याशिवाय त्या व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(1) नुसार जी व्यक्ती ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली वेतनी पद किंवा लाभाचे पद धारण करीत असेल अशी व्यक्ती सुद्धा पद धारण करण्यात असलेल्या मुदतीत निवडणूक लढवू शकत नाही. याचप्रमाणे अधिनियम कलम 14(1) नुसार एखाद्या व्यक्तीनं तिचा ग्रामपंचायतीच्या कामात, करारात, सेवेत स्वतः किंवा भागीदारामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा हितसंबंध असेल अशा व्यक्तीला सुद्धा ग्रामपंचायत उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येत नाही. याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14(1) नुसार मुंबई ग्रामपंचायत व महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1995 अंतर्गत 13 सप्टेंबर 2000 रोजी असलेल्या अपत्याची संख्या जर 2 पेक्षा अधिक असेल तर अशी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरणार नाही. तसेच अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे 13 सप्टेंबर 2000 ते 12 सप्टेंबर 2001 या कालावधीमध्ये एकाच प्रसूतीमध्ये जन्माला आलेले एक किंवा एकापेक्षा अधिक अपत्य ही अपात्रतेसाठी विचारात घेतली जाणार नाहीत. मात्र त्यानंतर म्हणजे 12 सप्टेंबर 2001 नंतर झालेल्या अपत्यामुळे एकूण अपत्याच्या संख्येमध्ये जर भर पडत असेल तर अशा व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवल्या जातात. अर्थार्थी 12 सप्टेंबर 2001 नंतर जर 3 अपत्य असतील तर अशा व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14(1) नुसार जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायतीचा सदस्य राहता येत नाही. याचप्रमाणे कलम 14(3) नुसार ज्या व्यक्तीनं शासकीय जमिनीवरती किंवा सार्वजनिक मालमत्तेवरती अतिक्रमण केलेलं असेल अशा अतिक्रमणधारी व्यक्तीला सुद्धा ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ग्रामपंचायतीच्या उमेदवारीसाठी पात्रता आणि अपात्रतेच्या तरतुदी आहेत ज्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या उमेदवाराकरता सरपंचाचं नामनिर्देशन असेल किंवा उमेदवाराचं नामनिर्देशन असेल याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, याच्यासाठी लागणारे कागदपत्राचे नमुने या संदर्भात आपण वेळोवेळी यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा वरती सजेशनमध्ये सुद्धा त्याच्या व्हिडिओच्या लिंक आहेत. आपण जर उमेदवारीसाठी इच्छुक असाल, आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू इच्छित असाल तर अर्ज करू शकता. आपलं ऑनलाईन पद्धतीने ॲफिडेव्हिट भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.